नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण गणित भाग 1 तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेणी ह्याच्यातील सराव संच 3.4 अभ्यासणार आहोत। सराव संच 3.4 मध्ये शाब्दिक उदाहरणं आहेत, पण ही शाब्दिक उदाहरणं देखील अगदी सोपी आहेत। बघूया पहिलं उदाहरण। सानिकाने 1 जानेवारी 2016 ला ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करत राहायचे। तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती? मुलांना बघा, सानिका नावाची मुलगी होती आणि तिने ठरवलं की मला रोज बचत करत राहायचं आहे। तर पहिल्या दिवशी तिने ₹10 बचत केली, बरोबर लिहिली होती। पहिल्या दिवशी किती केली? ₹10 केली। दुसऱ्या दिवशी तिने किती केली? 11 केली। तिसऱ्या दिवशी 12 केली। अशा प्रकारे ही बचत तिची पुढे पुढे वाढत गेली, बरोबर। म्हणजे ह्याच्यावरून ही जी आपल्याला मिळालेली आहे ही ह्या संख्या आहेत, त्यांना म्हणतात ही क्रमिका आहे। ही क्रमिका आपल्याला मिळाली, बरोबर। आता ह्या क्रमिकेचा आपण फरक काढून घेऊया। फरक काढण्यासाठी दुसऱ्या पदातून, दुसरं पद कोणतं आहे? 11। दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं जाते, बरोबर। मग फरक किती आला? 1। दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं, फरक आला 1। डी हा फरक आला 1। परत बघा, तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करा, म्हणजे 12 वजा 11 आपल्याला किती मिळतात? एकच उत्तर मिळते। म्हणजे फरक डी हा स्थिर आहे। म्हणून 10, 11, 12 ही अंकगणिती श्रेणी आहे। बरोबर, ही क्रमिका होती, आपण फरक बघितला, तो स्थिर आला, म्हणून 10, 11, 12 ही अंकगणिती श्रेणी आहे। आता बघा, 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती? 1 जानेवारी पासून तिने बचत करायला सुरुवात केली, तर 31 जानेवारी 2016 पर्यंत म्हणजे संपूर्ण 1 वर्ष। मग एका वर्षाला किती दिवस असतात? तर 365 दिवस। पण 2016 हे जे साल आहे हे लीप वर्षाचे होते। 2016 हे लीप वर्ष आहे। मग लीप वर्षाला एकूण किती दिवस असतात? तर 366। म्हणून एकूण दिवस वर्षाचे एकूण दिवस 366, कारण 2016 हे लीप वर्ष आहे म्हणून, बरोबर। आता बघा, आपल्याकडे क्रमिका आहे 10, 11, 12, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, अशा प्रकारे ही क्रमिका पुढे गेलेली आहे। अशा प्रकारे किती दिवस आहे? तर 366। 366 हे दिवस आहे, म्हणजे n ची किंमत 366, बरोबर। आता त्यांनी सांगितलं आहे एकूण बचत किती? एकूण म्हणजे काय? SN काढायचं आहे, म्हणून आपण SN चं सूत्र वापरणार। SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा a गुणिले d, बरोबर। आता ह्याच्यामध्ये किंमत भरूया। S n म्हणजे काय? 366। 366 दिवसामध्ये किती बचत केली ते आपण काढणार आहोत।
n म्हणजे 366 छेद 2 कंसात 2a a म्हणजे पहिलं पद, मग पहिलं पद किती आहे 10 म्हणून इथे आपण लिहिले 10 अधिक n वजा 1 म्हणजे 366 वजा 1 बरोबर गुणिले d जो फरक d आपण किती काढलेला आहे 1 काढलेला आहे। अशा प्रकारे आपण सूत्रामध्ये किंमत भरून घेतली। आता इथे बघा दोनाने आपण 366 ला भाग लावूया बेकंबे बेकंबे 1 राहिला बे 8 16 आणि बेत्रिक 6 म्हणजे आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे। आता बघा आपल्याला मिळालेलं आहे S 366 बरोबर 183 कंसामध्ये 2 गुणिले 10 2 गुणिले 10 20 अधिक 366 वजा 1 म्हणजेच 365 गुणिले 1 कंस पूर्ण S 366 बरोबर 183 कंसात आता ह्या ठिकाणी 20 पहिल्यांदा आपण गुणाकार केला 20 अधिक 365 365 येते 365 S 366 बरोबर 183 दोघांची बेरीज करूया। इथे बेरीज आपल्याला मिळाली 0 5 5 6 आणि 2 8 आणि 3 तसेच म्हणजे S 366 बरोबर 183 कंसाचा अर्थ असतो गुणाकार 385 बरोबर यांचा गुणाकार आपण करून बघूया 383 गुणिले 385 5 त्रिक 15 ची 5 हातचा आला 1 5 8 40 आणि 1 41 हातचे आले 4 5 एके 5 आणि 4 9 0 तसेच 8 ने आपल्याला गुणायचं आहे 8 त्रिक 24 24 चे 4 हातचे आले 2 8 8 64 65 आणि 66 6 हातचे आले 6 8 एके 8 8 आणि 6 उत्तर येते 14 2 शून्य घेतले आता 3चा टर्न 3 त्रिक 9 8 त्रिक 24 24 चे 4 हातचे आले 2 3 एके 3 आणि 4 आणि 5 यांची बेरीज आपण करून घेऊया 5 आणि 0 5 1 आणि 4 5 9 9 18 18 आणि 6 24 24 चे 4 हातचे आले 2 4 आणि 4 8 9 10 10चा 0 हातचा आला 1 1 आणि 5 6 6 आणि 1 7 किती उत्तर मिळालं 70455 म्हणजे S 366 आपल्याला मिळाले आहे 70455 म्हणजे सानिकाची त्या वर्षातील एकूण बचत आहे 70455 रुपये। दुसरा प्रश्न आहे एका गृहस्थाने रुपये 8000 कर्जावर घेतले आणि रुपये 1360 व्याज देण्याचे कबूल केले। प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 ने कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्याने भरली तर त्याने दिलेला पहिला आणि शेवटचा हप्ता किती। बघा मुलांनो एक गृहस्थ होता आणि त्याने किती रुपये कर्जावर घेतले 8000 रुपये त्याने कर्जावर घेतले। आता आपण कर्ज घेतलं की कर्ज घेतल्यानंतर आपल्याला त्या रकमेवरती व्याज देखील द्यावं लागते। मग त्याने 8000 रुपये कर्ज घेतलं मग 8000 रुपये आणि 1360 रुपये एवढं त्याला
व्याज झालं. 8,000 रुपये त्याने कर्ज घेतलं. ह्या 8,000वरती त्याला 1,360 रुपये व्याज झालं. म्हणजे हा गृहस्थ जेव्हा रक्कम परत करणार, गृहस्थाने परत करावयाची एकूण रक्कम बरोबर गृहस्थाने 8,000 कर्जावून घेतलेले आहेत. हे 8,000 त्याला परत करायचेच आहे, पण त्याच्यावरती जे व्याज बसलेलं आहे ते आहे 1,360. म्हणजे 8,000 आणि 1,360 अशी एकूण रक्कम त्याला परत करायची आहे. मग किती येणार बघा, 0 0 0, 6 आणि 0 6, 3 आणि 0 3 आणि 8 आणि 1 9. म्हणजे एकूण त्याला 9,360 रुपये परत करावयाचे आहेत. ठीक आहे. म्हणजे एकूण रक्कम आपल्याला माहीत पडलेली आहे. ही किंमत आहे SN ची 9,360 रुपये. एवढी रक्कम त्याला परत करावयाची आहे. आता आपण पुढे जाऊया. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा ₹40 ने कमी देईल, इथपर्यंत जाऊया. आता ही रक्कम कशी तो परत करणार आहे, तर प्रत्येक महिन्याला तो हप्ता देणार आहे. ही रक्कम त्याला एकत्र परत करावयाची नाही, तर प्रत्येक महिन्याला तो हप्त्याने ती रक्कम परत करणार आहे. मग प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 ने कमी. आता प्रत्येक हप्ता म्हणजे काय झाला, तर फरक जो आहे, त्या हप्त्यातील फरक जो आहे टी, तो किती आहे 40. पण त्याने सांगितलेलं आहे कमी. प्रत्येक वेळेस 40 रुपये प्रत्येक महिन्याला कमी होत गेले. म्हणजे इथे आपण चिन्ह घेणार 40 साठी वजा चिन्ह. एवढं लक्षात ठेवायचं. सर्व रक्कम 12 मासिक हप्त्याने भरली. 12 मासिक हप्ते किती, तर 12. म्हणजे n बरोबर किती मिळाले आपल्याला 12. 12 महिन्यामध्ये ही रक्कम भरली गेली. तर त्याने सांगितलेलं आहे पहिला हप्ता त्याने किती दिला असेल आणि शेवटचा हप्ता किती दिलेला आहे ते आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. आपण गणित नीट वाचून घेतला आणि वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून SN माहीत पडला, D माहीत पडला आणि N ची किंमत आपल्याला माहीत पडली. आता आपण त्याच्यामधून पहिला हप्ता शोधूया. म्हणजे A आपण शोधणार आहोत. पहिला हप्ता म्हणजे पहिलं पद आपण शोधणार आहोत, ज्याला आपण म्हणतो A. मी इथे SN आहे म्हणून आपण SN नेच सुरुवात करूया. SN चं सूत्र आहे SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n-1 कंस पूर्ण गुणिले d. हे आपलं SN चं सूत्र आहे. या सूत्रामध्ये आपण किंमत भरत आहोत SN. n म्हणजे किती मासिक हप्ते आहेत, तर 12. इथे 12 लिहिले. ह्या ठिकाणी n/2 म्हणजे 12/2. नंतर 2 गुणिले a म्हणजे पहिला हप्ता, पहिला पद जे आपल्याला माहित नाही आपण तसंच ठेवणार, अधिक n ची किंमत किती आहे 12 वजा 1 गुणिले d जी आहे वजा 40. बरोबर. आता पुढे जाऊया. S12 लक्ष द्या इथे मुलांना. S12 म्हणजे SN ची किंमत किती आहे या ठिकाणी 9,360. 12 मासिक हप्त्याची एकूण रक्कम होती 9,360. ती आपण लिहिली. बरोबर. ह्या ठिकाणी आपण दोनाने भाग लावू शकतो. बेकम बे बेसक 12 म्हणजे ह्या ठिकाणी आपण मिळाले आपल्याला 6. कंसामध्ये 2a अधिक 12 वजा 1. 12 वजा 1 किती, तर 11 गुणिले वजा 40 कंस पूर्ण 9,360 बरोबर 6 कसेच लिहिले कंसामध्ये
2a. आधी बेरीज करू नका, आधी आपण काय करणार आहोत, गुणाकार करणार आहोत. इथे बघा 11 गुणिले 4 11 चोक 44 आणि हा जो मागचा शून्य आहे तो दिला. गुणाकारामध्ये या दोघांचा तुम्ही गुणाकार केला. 11चं चिन्ह अधिक आहे, 40चं चिन्ह वजा आहे. गुणाकारामध्ये एका पदाचं चिन्ह जरी वजा असेल तरी उत्तराला चिन्ह वजा. बरोबर. 9,360 ही रक्कम आपण तशीच ठेवली. आता आपण काय करणार आहोत, हा जो 6 आहे हा 6 कंसातील प्रत्येकाला गुणणार आहे. 6 गेले 2a कडे आणि 6 ने 2a ला गुणलं. 6 दुने 12 म्हणजे इथे झाले 12a वजा 6 गेले 440 जवळ, पण 6 440 ला गुणणार. जो गुणाकार आपण रफ मध्ये करून बघायचा. 6 शून्य 0, 6 चोक 24, 4 आले, हातचे आले 2, 6 चोक 24, 25 आणि 26 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 2640. ची लिहिलं 2640. ठीक आहे मुलांना. बघा आपल्याला ए चं उत्तर काढायचं आहे, म्हणजे ए च्या आजूबाजूला ज्या संख्या असतात त्या आपण दुसरीकडे नेणार आहोत. लांबची संख्या कोणती आहे, 2640. ह्याचं चिन्ह काय आहे, वजा. मग ही संख्या जेव्हा दुसऱ्या बाजूला जाणार तेव्हा तिकडे बेरीज होणार. 9360 अधिक 2640 बरोबर 12a. ठीक आहे. या दोघांची बेरीज आपण करूया. 9360 आणि 2640. इथे बघा शून्याचा शून्य तसाच. 6 आणि 4 10, 0 हातचा आला 1, 6 आणि 3 9, 10, 0 हातचा आला 1, 9, 10, 11, 12. किती मिळाले, 12,000. ह्या दोघांची बेरीज झाली 12,000 बरोबर 12a. आता 12a 12 आणि a यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते. जेव्हा 12a ला सोडून जाते दुसऱ्या बाजूला तेव्हा होणार भागाकार, म्हणजे 12,000 छेद 12 बरोबर 1. 12 एके 12, 12 एके 12 म्हणजे a ची किंमत आपल्याला मिळाली 1000. आणि a म्हणजे काय मुलांना, तर पहिलं पद. a म्हणजे पहिलं पद. पहिल्या पदाची किंमत आपल्याला मिळाली 1000, म्हणजेच त्यांनी सांगितलं पहिला हप्ता जो आहे तो आहे 1000. आता आपण शेवटचा हप्ता काढूया. शेवटचा हप्ता. शेवटचा हप्ता म्हणजे शेवटचे पद. मग ह्या शेवटच्या पदाला आपण काय म्हणतो, tn. tn बरोबर आपण इथे लिहूया शेवटचा हप्ता. अंकगणितमध्ये आपण tn ला शेवटचे पद असे म्हणतो. मग हे tn आपल्याला काढायचं आहे, म्हणजे tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. ह्याच्यामध्ये आपण किंमत घेऊया. t n किती होता बरं, 12 मासिक हप्ते होते बरोबर. a किती मिळालेला आहे आपल्याला, 1000. पहिला हप्ता मिळाला 1000 म्हणून पहिले पद 1000. पुढे n ची किंमत किती आहे, 12 वजा 1 गुणिले d. d किती होता, वजा 40 म्हणजे t12 बरोबर 1000 आपण तसेच ठेवूया. अधिक 12 तून 1 गेले 11 गुणिले वजा 40. t12 बरोबर 1000 तसेच ठेवायचे. पहिल्यांदा गुणाकार करायचा. 11 चोक 44 वरचा 0 घेतला आणि गुणाकारामध्ये दोघांपैकी एकाचं चिन्ह जरी वजा असेल तरी उत्तराला चिन्ह वजा, म्हणजे t12 बरोबर 1000 मधून 440 वजा केल्यानंतर किती उत्तर मिळते, तर 560. आणि t12 म्हणजे हा शेवटचा हप्ता होता. शेवटचा हप्ता आपल्याला किती मिळाला, 560 रुपये.
पहिला हप्ता किती मिळाला 1000 रुपये. म्हणजे आपण खाली लिहू शकतो पहिला हप्ता बरोबर 1000, शेवटचा हप्ता बरोबर रुपये 560. तिसरा प्रश्न आहे, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 60,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? सचिन नावाचा एक मुलगा होता, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घ्यायचं ठरवलं त्यांनी की दरवर्षी मी एक सर्टिफिकेट प्रमाणपत्र घेणार. मग पहिल्या वर्षी त्याने किती केले 5000 रुपये, पहिल्या वर्षी त्याने 5000 रुपये गुंतवले, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9000 रुपये. अशा प्रकारे दरवर्षी तो हे पैसे गुंतवत होता. किती वर्षभर त्याने हे पैसे गुंतवले? 12 वर्ष त्याने हे पैसे गुंतवले. म्हणजे n बरोबर 12. त्याची एकूण गुंतवणूक किती असं विचारलेलं आहे. एकूण गुंतवणूक म्हणजे आपल्याला काढायचं आहे उत्तर SN चं. SN म्हणजे एकूण. आता ही जी तुम्हाला अंकगणिती श्रेणी मिळालेली आहे त्याच्यावरून पहिलं पद तुम्ही घेऊ शकता. पहिलं पद काय आहे 5000. त्याच्यावरून फरक D तुम्ही घेऊ शकता. D बरोबर 7000 मधून दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केले म्हणजे 7000 मधून 5000 वजा केले की उत्तर किती येते 2000. 9000 मधून 7000 वजा केले तर उत्तर किती येते 2000. म्हणजे A आपल्याला मिळालेला आहे 5000, B आपल्याला मिळालेला आहे 2000, N आपल्याकडे आहे 12 आणि आपल्याला काढायचं आहे SN. एकूण किती रक्कम त्याने गुंतवली. मग SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण गुणिले B. हे आपलं सूत्र आहे. ह्याच्यामध्ये आपण किंमत भरूया. SN 12 महिन्याची गुंतवणूक पाहिजे म्हणजे 12/2 2 गुणिले A ची किंमत किती आहे बघा 5000 अधिक N किती आहे 12 म्हणजे 12 वजा 1 गुणिले D किती आहे फरक 2000 कंस पूर्ण. सूत्र आहे, सूत्रामध्ये आपण किंमत घातली. ह्या ठिकाणी बघा बेकम में बेसा 12 म्हणजे S12 बरोबर किताचा भाग गेलेला 6चा म्हणजे ह्या ठिकाणी 6 उत्तर. कंसामध्ये दोघांचा गुणाकार करा. 2×5 10 आणि मागे किती शून्य येणार 1 2 3 1 2 3 अधिक 12 तून 1 गेला 11 गुणिले 2000. पुढे बघा S12 बरोबर 6. तसेच पहिल्यांदा आपण कंसातील क्रिया पूर्ण करून घेऊया. 10,000 आहे ते तसेच लिहायचे. पहिल्यांदा आपण गुणाकार करून घेत आहोत. 11 गुणिले 2 11 दुने 22 आणि वरती 3 शून्य आले म्हणजे S12 बरोबर 6 कंसामध्ये या दोघांची आपण बेरीज करणार. 22,000 आणि 10,000. 22,000 आणि 10,000 यांची बेरीज किती येते 32,000. आता S12 बरोबर 6. इकडे बघा कंस आहे. कंसाचा अर्थ असतो गुणाकार म्हणजे 6 गुणिले 32,000. S12 बरोबर 6 आणि 32 यांचा गुणाकार आपण करत आहोत. 32 गुणिले 6 6 दुने 12 हातचाला 1 6 6 6 18 आणि 19 ह्या दोघांचा गुणाकार मिळाला 192
आणि वरती 3 शून्य. बरोबर. म्हणजे सचिनची वर्षभराची 12 महिन्यांची गुंतवणूक किती आहे? 1,92,000.